काँग्रेस नेतृत्वाकडून होत असलेलं दुर्लक्ष, वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अनियमित कर्जाचे शुल्क काष्ट आणि पुढील राजकीय भवितव्यामुळे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादा घराण्यातील नातसून जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। याबाबतची घोषणा त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत केली आहे। जयश्रीताई पाटील यांच्या विजय निवासस्थानी आज भाजपाचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलाय। 2 दिवसात मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे। सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्याचे नेते समित कदम, शेखर इनामदार, CB पाटील आदींनी जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट दिली। यावेळी पक्षप्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली। विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। यावेळी त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती। अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतलाय। महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपबरोबर यावा यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता। त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रत्येकाचं आपलं एक नेचर आहे, त्या नेचर प्रमाणे जात असतो। वसंतदादा कुटुंबाचं नेचर हे भारतीय जनता पार्टीशी जुळणारं नेचर। भारतीय जनता पार्टी दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय मांडते। शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे, रांगेतल्या शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली, या तत्वज्ञानावर आम्ही काम करतो। वसंतदादांचं तत्वज्ञान हेच होतं की ते माणसामध्ये, म्हणजे वसंतदादा खूप धार्मिक होते की ते मला वाचनात नाही आलं, तासोनतास पूजा करायची, येईल त्याची काळजी करायची, आणि त्यामुळे हे नेचर जुळणारी वसंतदादांची फॅमिली ही बीजेपीशी जोडली जावी असा देवेंद्रजींचा खूप प्रयत्न होता। पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, ती वेळ आली। कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते, पण शेवटी त्यांनी शांतपणे निर्णय केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे निर्णय केला। देवेंद्रजींचं नेतृत्व, देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व त्यांना भावलं। त्या काल मला असं म्हणाल्या की मला देवेंद्रजींच्या उपस्थित प्रवेश करायचा, कारण 2दा भेटल्यानंतर मला बरं वाटलं या माणसाला। असं देवेंद्रजींचं नेतृत्व, अशी देवेंद्रजींची पार्टी ही बहिणींना भावली, पटली, आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल, याला म्हणतात फॉर्मली, पण आज त्यांचा प्रवेश झाला। आणि त्यांची सगळी टीम, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही, आता एकही माणूस बाहेर राहणार तो त्यांच्यावर बीजेपी। विशेषतः जयश्री बहिणींसारख्याची नेक्स्ट जनरेशन त्यांनाही दिसतंय की पुढची 20-25 वर्ष खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे। राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही। संस्था असतात, माणसं असतात, प्रश्न असतात, विकासाची कामं असतात, आणि त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्यकाराने जरी सांगितलं तरी ते काय 29 शिवाय जात नाही। दिल्लीतलं सरकार सुद्धा 29 शिवाय जात नाही। अशा वेळेला ज्यांचं संस्था जीवन आहे ते बरा ऑप्शन शोधतात। हा बोला। 100% न्याय देईल, आणि केवळ जयश्री बहिणींना नाही, जयश्री बहिणींचा स्वभाव ज्या प्रकारचा आम्ही पाहिला, मी बहुधा बहिणींना पहिल्यांदाच भेटलो, गर्दीत भेटलो असेल पण असे पहिल्यांदा भेटलो, ते मला खूप वैशिष्ट्य त्याची लक्षात आली। वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत। काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हा 3 जण, तुम्ही आणि मुले, आम्ही लगेचच बँकेच्या जोखडातून मुक्त करतो, बिलकुल नाही, सगळ्यांचं एकदम बघा। आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून कायदेशीर, बेकायदेशीर काय आम्ही करतच, चौकटीत बसून आम्ही तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करू। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली 10 वर्ष मी राजकारणात आहे, आणि काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्या बरोबर राहणारा असा नेते ते आहेत।
त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला. कारण तुम्हाला माहिती आहे की चंद्रकांत दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं. तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे.